नमस्कार शेतकरी भावांनो. निकिता रमेश सूर्यवंशी ह्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि मी आज तुम्हाला दाखवणार आहे. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं गहू पेरणी केल्यानंतर. आता ते गहू कसा आलेला आहे तुम्ही मागे बघत पाठीमागे दिसत आहे, तुम्हाला बघत असेल तुम्ही. तुम्हाला हे व्हरायटीचं नाव सांगणार आहे. नक्कीच तुम्ही पर व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नवीन असाल तर. आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर पण करा. या आपण आता पुढचा व्हिडिओ बघू आपण. बघा, हे गहू तुम्हाला मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं. आता तुम्ही बघू शकता ना. पुन्हा एकदा मी व्हिडिओ बनवण्यासाठी व्हिडिओ बनवत आहे पुन्हा एकदा, म्हणजे आपल्या शेतकरी बांधवांना हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. हे गहू कसा आलेला आहे. व्हरायटी खूप छान आहे पण सॉरी. आणि बघा, मी हे जे गव्हाचं ते बी बॅग आणायला गेलो होतो, तेव्हा मला दुकानदाराने एकदम अंतःकरणातून मनातून सांगितलं होतं, तुम्ही माझ्यावरती विश्वास करून घेऊन जावा. इतकं खूप छान आहे बी. म्हणून असं एकदम काळजीपूर्वक मनापासून सांगून मला दिलेलं आहे. आणि बघा, तुम्ही बघू शकता हे गहू कसा आलेला आहे, पद्धत होण्या पद्धती बघा. बघा ठुशा बघा किती मस्त काढलेला आहे. तुम्ही बघू शकता बघा किती छान आलेलं आहे व्हरायटी आहे. त्या व्हरायटीचं नाव सांगणार आहे तुम्हाला नक्कीच मी. तुम्ही बघू शकता, पहिलं दाखवून घेतो तुम्हाला मी. बघा बघा, मी हे व्हरायटी कसं आणलं होतं तुम्हाला सांगतो. ते पण आपलं मी सोयाबीन घेऊन गेलो होतो मार्केटला विकण्यासाठी. मग तेव्हा घेऊन आलेलं आहे बघा. बघा तुम्ही बघू शकता हे गव्हाला कसं आलेलं आहे. तुम्ही नक्कीच सांगा कमेंट करून. तुम्ही पण म्हणताल हे व्हरायटी कुठून आणला सांगा. मी पण घेऊन येऊ पुढच्या वर्षी. आणि नक्कीच घेऊन या तुम्ही पण, कारण की हे खूप छान आहे. हो, मला पण विश्वास पटत नव्हता. मग मी जेव्हा आणलो तेव्हा मला पण कळायला लागलं, बाबा खरंच खूप छान आहे. आणि मला पण कळायला लागलं. बघा तुम्ही बघू शकता बघा किती छान आहे गहू. या व्हरायटीचं नाव आहे बघा महाराजा. महाराजा महाराजा म्हणून नाव आहे या व्हरायटीचं नाव. बघा हे किती छान आहे. खुशी पण बघा किती मोठी टाकलेलं आहे. तुम्ही बघू शकता. पूर्ण जवळून दाखवतो तुम्हाला बघा कसं आहे. पूर्ण मी 20 किलोचे 3 बॅग आणलो होतो. बघू शकता तुम्ही, एवढं क्षेत्रामध्ये गहू आहे का पूर्ण. आणि इकडं पण आहे, दाखवतो तुम्हाला. तुम्ही बघू शकता बघा पूर्ण गहू बघा. खोटं नाही सांगत, एकच नंबर आलेला आहे पूर्ण. बघा सकाळी ऊन पडलेलं आहे, मग थोडंसं तुम्हाला असं हे वाटत आहे. तुम्ही बघू शकता बघा पूर्ण. बघा पूर्ण दाखवतो तुम्हाला मी फिरून. हे बघा पूर्ण एवढं क्षेत्रामध्ये 3 बॅग टाकलेलं आहे. मी थोडंसं उरलेलं आहे 3 बॅग पडून. बघा बघू शकता तुम्ही. खूप छान आलेलं आहे व्हरायटी. मला विश्वास म्हणजे भरोसाच वाटत नव्हता की बाबा त्याने एवढं अंतःकरणातून मनातून सांगून दिलेलं आहे. अहो, आपले शेतकरी भावाला फसून काय करायचं आहे. वर्षभर कष्ट करून चांगलं नाही आलं पीक तर कायच करायचं. म्हटलं घेऊन जावा, भरोश्यावर घेऊन जावा म्हटले. बरं बाबा म्हटलं, मग घेऊन आलो बघा. तुम्ही बघू शकता बघा पूर्ण. तुम्हाला दाखवतो सगळीकडे. सगळीकडे तसंच आहे, इथं तिथंच नाही, पूर्ण हो का.
मस्त आहे. ठुशीवर पण छान आलेलं आहे. पूर्ण एवढं क्षेत्र आहे बघा. पूर्ण एक सारखं एक कट लेवल. कुठं असं हे नाही, सगळं सेम मस्त पिकेलेलं आहे. गहू कसं वाटलं तुम्ही मला नक्कीच कमेंटमध्ये सांगू शकता. कमेंटमध्ये सांगा नक्कीच कसा आलेला आहे गहू. नमस्कार. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू नक्कीच सर्वजण.